त्याचा बॅकअप जो असतो ते स्ट्रॉंग असतो. माणसाचं एज्युकेशन चांगलं असेल कोणत्या पण फील्डमध्ये त्याला समजते काय करायचं काय नाही. तर यशस्वी शिक्षित इन्फ्लुएन्सर जे तुम्हाला आता सांगितलं अमन दत्तावाल आहेत, ते IIT दिल्लीमध्ये निवृत्त आहेत, फिजिक्स विषयार्थी होते. त्यांचं अपना कॉलेजमध्ये ते काय काय शिकवतात, IIT JEE याची बॅच घेतात आणि अपनी शिक्षामध्ये ते इतर कोर्सेस घेतात जे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असतात. तर कॅरियरा ती दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट आहे, कलाकार आहे आणि युट्यूबवर फनी कंटेंट बनवतो. तर शिक्षणाचे फायदे तर दीर्घकालीन स्थिरता शिक्षणामध्ये असते, जे अशिक्षित आहात कधीच नसते. जसे की आजीवन मूल्य, तुम्ही जर पैसा नाही जरी कमावला तरी तुमच्या पाल्यांना तुम्ही मूल्य देऊ शकता. हे शिक्षणाच्या भरोशावर. जर तुम्ही नाही कमावू शकले तुमचा मुलगा कमावू शकतो, तुमचे जे पाल्य आहेत ते कमावू शकतात, कारण की तुम्ही शिक्षित आहात. म्हणून शिक्षित आई वडिलांचा जो मुलगा असतो तो चांगला एज्युकेटेड किंवा त्याला जीवनाची मूल्य माहिती असतात, तर सामाजिक सन्मान त्यांना भेटतो. अशिक्षित जरी जास्त कमावत असतात तरी शिक्षिताचं जे सामाजिक स्थान आहे ना ते जास्त असते. शिक्षित जो जेवढा जास्त शिक्षित आहे तेवढा त्याला जास्त सन्मान केला तरी पैसा असो का नसो. शिक्षक आले त्यामध्ये किंवा जे जास्त शिक्षित आहेत, ज्यांच्याकडे जास्त डिग्री आहे, लोक त्यांना तशा नजरेने पाहून जास्त शिकलेला आहे. समस्याचे समाधान वैज्ञानिक दृष्टिकोनी शिक्षणामुळेच आपल्याला मिळतो, कारण की आपण